लास्टच्याच व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं होतं, की अचानक मस्त माहेरी जायचा प्लॅन झाला. त्याच्यामुळे पालखीचं दर्शन झालं आणि मग रात्रीच आम्ही निघालो. बरं मुंबईमध्ये आलो आणि बघू शकता माझ्या चेहऱ्यावरून बिलकुलही झोप झालेली नाही आहे. पण तरी पण आम्ही सकाळी ना नाश्ता करायला आलो आणि खूप दिवसापासून ना इथेच इराणी कॅफे म्हणून आहे, कॅनी म्हणून. सो मला तिथे यायचं होतं. मला ना कधी-कधी असं वाटतं खूपशा गोष्टी ना मी मुंबईत राहून त्यावेळेला केल्याच नाहीत आणि ज्यावेळेला आता मुंबईपासून लांब गेले, तर त्यावेळेला त्या नक्की कराव्याशा वाटतात आणि पृथ्वी होते तर ते म्हणाले, "चल आपण जाऊया" म्हणून. कारण लास्ट टाईम ते आले होते इथे नाश्ता करायला आणि खरंच खूप मस्त इराणी कॅफेचा ब्रेकफास्ट झाला आमचा. खिमा पाव खाल्ला, त्याच्यानंतर छान त्यांची चहा, बनमस्का खाल्ला आणि मग आम्ही परत इकडेच जे मी पॉड लास्ट टाईम म्हणाले होते CSTला आहेत. सो तिथेच आलो, थोडा वेळ आराम केला, फ्रेश झालो आणि मग मुंबईमध्ये आलोय आणि शॉपिंग नाही होणार असं तर होणारच नाही कधी. त्याच्यामुळे मग आम्ही छान म्हटलं शॉपिंग करूया आणि पृथ्वींना कोलाब्याला शॉपिंग करायला प्रचंड आवडते. मी स्ट्रीट शॉपिंग करते, मला तिथे आवडतं आणि त्यांना थोडंसं ते नाही आवडत, त्यांना शॉपमध्ये आवडतं. त्याच्यामुळे त्यांचं जे एक नेहमीचं ठरलेलं शॉप आहे, म्हणजे जेव्हा आम्ही इथे येतो ना CSTला वगैरे किंवा अगदी म्हणजे 4-5 तासाचा जरी काही आम्हाला तिथे वेळ असेल, तर नक्की ते त्या शॉपमध्ये जाऊन त्यांची शॉपिंग करतात. एक स्टॉक साठवून घेतात आणि त्याच्यानंतर मग त्यांची शॉपिंग झाल्यानंतर मग मला दादरला जायचं होतं. कारण दादरवरती ना माझं खरंच प्रचंड प्रेम आहे. म्हणजे मी ज्यावेळेला मुंबईत होते ना, असं व्हायचंच नाही. वीकमधून एकदा तरी आमची इकडे फेरी व्हायचीच आणि त्याच्यामुळे मला दादरला जायचंच होतं. आणि मग आम्ही तिथून ट्रेनने दादरला आलो आणि पहिलं दादर आणि आत्ताच्या दादरमध्ये थोडासा फरक म्हणजे पहिल्यांदा स्ट्रीट शॉपिंग खूप प्रचंड करायला मिळायची. तेवढी आता जमत नाही. कारण आता सगळ्यांना रस्त्यावरती जे फेरीवाले होते त्यांना सगळ्यांना उठवलंय आणि दादरमध्ये आलो आणि अशा पारंपरिक गोष्टी नाही घेतल्या तर काय घेतल्या ना. त्याच्यामुळे मग आम्ही ज्या मला लागणार होत्या त्या छान-छान आम्ही गोष्टी घेतल्या. छान मस्त शॉपिंग केली आणि खूप फिरल्यानंतर मग पोटपूजा करण्यासाठी आम्ही चैतन्यमध्ये आलो. कारण याचे पण आम्ही खूप ब्लॉग्स बघितले होते आणि जवळ-जवळ 1 तासाचं वेटिंग केल्यानंतर मग आमचा नंबर आला आणि बघू शकता गर्दी तर खूप वाढत होती आणि फायनली आमचा नंबर आला. बरं इकडे सी फूडसाठी ना आम्ही दोघं पण प्रचंड फॅन आहे. आम्हाला मासे खूप आवडतात आणि पृथ्वींना सिलेक्टेड मासे आवडतात. मला सगळेच आवडतात. म्हणजे मी कोणत्याही प्रकारचे मासे खाऊ शकते आणि मग त्यांनी सुरमई थाळी घेतली होती. मी हलवा थाळी घेतली होती आणि थाळीमध्ये बघू शकता छान बांगड्याचं तिखलं होतं. सोलकढी अनलिमिटेड होती. जवळ मी 3 वाट्या सोलकढी प्यायले. त्याच्यानंतर बोंबील फ्राय घेतले होते, कोळंबी फ्राय घेतले होते आणि भरपेट आम्ही जेवलो. उत्तम प्रकारचं जेवण होतं. त्याच्यानंतर मग आम्ही तिथून भोपाळला येण्यासाठी निघालो. खूप घाईघाईमध्ये फिरलो, पण जे फिरायचं होतं, जे खायचं होतं, ते सगळं खाऊन पिऊन मग आम्ही निघालो. तुम्हाला कसं वाटलं?